नमस्कार. आज आपण भेटणार आहोत एका महान समाजसुधारकाला, ज्याने स्वतःच्या अंधाऱ्या युरोपातून थेट भारतात ज्ञान देण्यासाठी 1835 मध्ये विशेष मेहनत घेतली. त्याचे नाव लॉर्ड थॉमस बेबिंग्टन मेकॉले. हा मेकॉले भारतावर राज्य करणाऱ्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य होता. पण त्याचा खरा उद्देश राज्य करणे नव्हते, तर भारतीयांना सभ्य बनवणे होते, किंवा ते जे गोरे होते ते भारतामध्ये आपल्याला सिव्हिलाइज करायला आले होते. कारण हा मेकॉले केवळ शिक्षण तज्ज्ञ नव्हता, तर तो वंशवादी किंवा रेसिस्टही होता. त्याने भारतीय आणि अरबी साहित्याचा अपमान करण्यासाठी घृणास्पद विधान केले होते. युरोपमधील एक चांगलं लायब्ररीतील एक कपाट संपूर्ण भारतीय आणि अरबी साहित्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे, असे त्याचे मत होते. विचार करा, आपली उपनिषदे, वेद, चरक संहिता, शून्याचा शोध, आर्यभट्ट या साऱ्याला मेकॉलेने एका कपाटीतील रद्दी ठेवले. हा केवळ बौद्धिक अपमान नव्हता, तर मित्रांनो, हा थेट सांस्कृतिक आणि वंशवादी हल्ला होता. मेकॉलेच्या मते भारतीय, विशेषतः हिंदू कसे होते ते तो म्हणाला, हिंदू म्हणजे निर्वीर्य, इफेमिनेट आणि निष्क्रिय. ते पिढ्यानपिढ्या अत्याचार सहन करतात पण विरोध करत नाहीत. त्यांचे शारीरिक ठेवण आणि परिस्थिती दोन्हीही धैर्य, स्वातंत्र्य आणि सत्यतेसाठी योग्य नाहीये, असं त्याचं मत होतं. वा, म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास, कुरुक्षेत्राचे मैदान, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, महाराणा प्रतापचे सामर्थ्य, विजयनगरचं साम्राज्य, हे सारं एका झटक्यात त्याने फेकून दिलं. कारण मेकॉले साहेबांना इथे फक्त लंगडे आणि बुडचट लोक दिसत होते. त्यांचे म्हणणे होते, हा हिंदू कोणताही काम मोठ्या उत्साहाने करत नाही, तो फक्त बैठी कामे करतो. सिडेंटरी परस्यूट्स हा शब्द त्याने वापरला. याचा अर्थ काय? मेकॉलेने भारतीयांना परकीय गुलामगिरीसाठी पूर्णपणे योग्य ठेवले. म्हणजे आपण फक्त गुलामगिरी स्वीकारण्यासाठी जन्माला आलो आहोत. वा वा, किती सभ्य विचार आहे ते. म्हणजे पूर्णपणे भारतीयांना सिव्हिलाइज करण्याचा ठेका या गोऱ्यांनी घेतला होता, हे मेकॉलेच्या मिनिटवरनं आपल्याला दिसून येतं. आता मेकॉलेची धार्मिक गुणवत्ता तपासणीचे मापदंड पण आपण पाहायलाच हवे. त्याच्यामध्ये मोहम्मदी धर्म एक चांगल्या कुटुंबातील आहे. त्याचे ख्रिस्ती धर्माशी खूप साधर्म्य आहे आणि त्याचे अत्यंत मूर्ख सिद्धांत देखील हिंदू धर्माच्या तुलनेत अधिक वाजवी आहेत, असं तो म्हणत होता. म्हणजे दोन अब्राहमी धर्मामध्ये त्याला लगेच कौटुंबिक प्रेम दिसले, त्याला वेदांचा ज्ञान मूर्खपणा वाटला, उपनिषदांचे तत्वज्ञान निरुपयोगी वाटले. कारण काय? मेघालयच्या नजरेत मूर्तीपूजक किंवा आयडोलेटर्स म्हणजे कमी दर्जाचे, ही त्यांची मानसिकता होती, जी अनेक दशके कायम राहिली. याच मालिकेत पुढे येणारे त्याचेच बंधू, सभ्यतेचे महान पुजारी विन्स्टन चर्चिल यांनी भारतीयाबद्दल काय म्हटले होते. आणि मित्रांनो, हे गौरवोद्गार त्यांचे जेव्हा बंगालमध्ये हजारो भारतीय मृत्युमुखी पडत होते त्यावेळेस आलेत. पहिले तर त्यांनी आपल्यावरती आरोप केला की इंडियन्स आर ब्रीडिंग लाईक रॅबिट्स. दुसरं, तो म्हणतो की मी भारतीयांना घृणा करतो, ते अतिशय एक रानटी म्हणजे बिस्टली लोक आहेत आणि रानटी धर्माचे ते पालन करतात, म्हणजे बिस्टली रिलिजनला फॉलो करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. मेकॉले असो किंवा चर्चिल, त्यांच्यासाठी भारतीय ज्ञान किंवा धर्म म्हणजे केवळ रानटीपणा होता. एकाच वेळी वंशवाद आणि धार्मिक श्रेष्ठत्व, रेसिझम आणि रिलिजियस सुप्रिमसी दाखविण्याची ही ब्रिटिश कला होती. तर मित्रांनो, आपण आता ह्यांचा जो शिक्षणी दावा आहे त्याची पण एक क्रूर सत्यता बघूया. ब्रिटिशांनी 200 वर्षापर्यंत ढोल पडवला, आम्ही भारतात आधुनिक शिक्षण पद्धती आणली. हे आकडेवारीतून त्यांच्या डाव्याची पोकळता किंवा हॉलोनेस आपल्याला दिसून येते. जर सिंपल गोष्ट पाहिली तर भारताची स्वातंत्र्याच्या वेळी साक्षरता दर किती होता? तर मित्रांनो, तो फक्त 12% आसपास होता. आणि त्यात पण 1921 पर्यंत तर फक्त 7% होता. ते पण आपले समाजसुधारक फुलेशाह आंबेडकर इत्यादींनी जे प्रयत्न केले त्यामुळे ते 12% पर्यंत पोहोचलं होतं. विचार करा, मेकॉलेने 1835 मध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 112 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीनंतर 88% भारत निरक्षरच राहिला. ब्रिटिश शिकलेले अधिकारी शिकलेले भारतीय तयार करत होते, हा दावा साफ खोटा आहे. त्यांचे शिक्षण फक्त लिपिक, कारकून आणि कनिष्ठ अधिकारी निर्माण करण्यापुरता मर्यादित होते. ते जनशिक्षण नव्हे, प्रशासनासाठी मनुष्यबळ हे एकमेव उद्दिष्ट त्यांचे होते. जसं मित्रांनो, 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की 1 लाख रुपये आम्ही वर्षाला भारतीयाच्या शिक्षणासाठी खर्च करणार. पण ते 1 लाख रुपये खर्च करायला पण त्यांना
10 वर्ष म्हणजे 1823 मध्ये त्यांनी 1 लाख रुपयाची तरतूद केली. त्यात पण मिशनरीचं मत होतं की शिक्षणाचा उपयोग आम्ही कन्व्हर्जनसाठी करू भारतात. म्हणजे सांस्कृतिक बदल, धार्मिक बदल हे घडवून आणण्यासाठी शिक्षणाचा उपयोग कशा प्रकारे केला जाईल हे ते पूर्ण कट रचत होते. मेकॉलेने जे काही केले ते फक्त 1 मिनिट नव्हते, तर तो एक वाद मेकॉलेइझम बनला. हा वाद एखाद्या धीम्या गतीच्या विषासारखा, स्लो एक्टिंग पॉइझन सारखाच होता. त्याचा उद्देश स्पष्ट होता, भारतीयांच्या गुलामगिरीची ब्लूप्रिंट तयार करणे. आम्हाला एक असा वर्ग तयार करायचा आहे जो रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल, पण आवडीनिवडीने, मतांनी, नैतिकतेने आणि बुद्धीने मात्र इंग्रजसारखा वागायला पाहिजे. हा मेकॉलेचा विजय होता, ज्याने एक असा वर्ग निर्माण केला जो इंग्रजी बोलण्यात अभिमान मानतो, पण मातृभाषेचा त्याला तिरस्कार आहे. मेकॉलेने लादलेली वैचारिक गुलामगिरीची साखळी तोडण्याची खरी लढाई आता सुरू झाली आहे. मित्रांनो, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मेकॉलेचा उल्लेख करून केवळ इतिहासाची आठवण करून दिली नाही, तर त्यावरची उपाययोजना देखील पूर्वीच त्यांनी तयार केली आहे. 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात याच मेकालेवादी मानसिकतेला दिलेला त्यांचं सडेतोड उत्तर आहे. आणि आपली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मातृभाषेत शिक्षण, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत भारतीय भाषांमध्ये महत्त्व दिलं जात आहे. तसेच इंडियन नॉलेज सिस्टमला अभ्यासक्रमात समावेश करणे, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण देखील भारतीय भाषामध्ये उपलब्ध करून देणे. या निर्णयामुळे आज देशातील सामान्य विद्यार्थी जो इंग्रजीमुळे मागे पडत होता, मेनली ग्रामीण भागातील विद्यार्थी जो मागे पडत होता, त्यांना न्याय मिळणार आहे. मेकॉलेच्या कल्पनेतील ट्रान्सलेटर वर्ग मोडून काढून स्वभाषाप्रेमी, देशी भाषाप्रेमी, ज्ञानसंपन्न नागरिक घडविण्याच्या कृतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनपूर्वक कौतुक. खरे स्वातंत्र्य राजकीय नव्हे तर वैचारिकही असले पाहिजे. तुम्ही या NEP 2020च्या भूमिकेशी सहमत आहात का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.